तिथे येतील. जलसंधारण विभागाच्या या लोगोचं अनावरण या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर जलसंधारण विभागाच्या वतीने असलेली शपथ आपण या ठिकाणी घेणार आहोत. सुजाण व जागरूक नागरिक म्हणून आज अशी शपथ घेतो की माती आणि पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती आहे. याची जाणीव ठेवून त्यांच्या संवर्धनासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. पाण्याचा प्रत्येक थेंब जपेन, पाण्याचा अपव्यय टाळेन आणि कृतीतून समाजापर्यंत पोहोचवेन. विकास, मृद व जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि सक्रिय सहभाग घेईन व इतरांनाही प्रेरित करेन. माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा हा संकल्प मनाशी बाळगून जलसमृद्ध, दुष्काळमुक्त व शाश्वत महाराष्ट्र घडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्थापन दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व सन्माननीय स्वातंत्र्य सेनानी, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, शेतकरी, अधिकारी, गुरुजन, विद्यार्थी आणि पत्रकार बांधवांना आणि समस्त नागरिकांना मी शुभेच्छा देतो. स्वातंत्र्यासाठी देशभरातील ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, ज्या स्वातंत्र्य सेनानींनी बहुमोल लढा दिला, स्वातंत्र्य लढ्यासाठी आपले सर्वस्व गमाविले, त्या सर्वांच्या प्रती मी ऋण व्यक्त करून अभिवादन करतो. त्यांच्या त्यागामुळेच आपल्याला आजचे सुवर्ण दिन पाहायला मिळाले आहेत. देशातील सर्व महनीय व्यक्तींच्या योगदानामुळे समता, बंधुता आणि स्वातंत्र्य ही मूल्ये भारतीयांमध्ये रुजली आहेत. स्वातंत्र्य लढ्यात जिल्ह्याचे योगदान मोठे आहे. स्वातंत्र्यानंतर पहिले कृषी मंत्री होण्याचा सन्मान पंजाबराव देशमुख साहेब यांना मिळाला आहे. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांनी समाज सुधारणेचा वसा जपला आहे. या सर्व विभूतींना मी विनम्र अभिवादन करतो. जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात कमी पाऊस झाला, तसेच ऑगस्ट महिन्यातही योग्य प्रमाणात पाऊस नसल्याने या वर्षीच्या पावसाची सरासरी 45% आहे. येत्या काळामध्ये जल व्यवस्थापनाचे आव्हान आपल्या सर्वांच्या समोर असणार आहे. याची सर्व नागरिकांनी आतापासूनच जाणीव ठेवून पाण्याचा काटकसरीने उपयोग करणं गरजेचं आहे. कृषी ही प्राथमिकता असलेल्या राज्यात शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध होत आहेत. जिल्ह्यात सर्व पिकांखालील एकूण क्षेत्र 6,83,000 हेक्टर असून खरीप हंगामात 6,39,000 हेक्टरवर पेरणी झालेली आहे. खते उपलब्ध होण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात आलेली असून लिंकिंग, साठेबाजी, अधिक किमतीने कृषी निविष्ठा विक्रीवर पायबंद घालण्यात आलेला आहे. नुकत्याच 30 जुलै रोजी जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी झाली. यात सुमारे 58,000 हेक्टरवरील शेत पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर आणि मका पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच 1,000हून अधिक घरांची पडझड झालेली आहे. या सर्वांना नुकसान भरपाईची मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन कार्य करीत आहे. खरीप हंगामातील शेत पिकांच्या नुकसानीपोटी 45 कोटींची मदत मंजूर करण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांना पीक कर्ज वेळेत उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यावर्षी बँकांना 1,650 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात आतापर्यंत सुमारे 73,000 शेतकऱ्यांना 1,069 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळणार आहे. शेतकऱ्यांनी
शेतकऱ्यांनीही कागदपत्रांची पूर्तता करून पीक कर्ज घ्यावे, त्यामुळे कर्ज वाटपाची टक्केवारी वाढणार आहे. मला वाटतं की हे सर्व मी आपल्या शेतकरी बांधवांना आवाहन करतो आहे. शेती आणि शेतकरी हा राज्याचा आत्मा आहे. नैसर्गिक अरिष्टांमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 राबविण्यात येत आहे. यात 2 लाख रुपयांपर्यंतचा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येत आहे. यामध्ये आपल्या जिल्ह्यातील 1,24,142 शेतकऱ्यांची पोर्टलवर नोंदणी करण्यात आलेली आहे. यापैकी 76,976 शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. यातील 33,401 शेतकऱ्यांना 308 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत. कर्जमुक्तीची रक्कम खात्यात जमा करण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक नोंदणी आणि eKYC ही 2 महत्वाची कामे तातडीने करावीत, असे मी या निमित्ताने आपल्या शेतकरी बांधवांना आवाहन करतो आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्यास पीक विमा आधार ठरणारे असते. जिल्ह्यातील 63 सुरू केलेली आहे. या योजनेत पात्र शेतकरी कुटुंबाला 2,000 रुपये प्रति हप्ता, याप्रमाणे 3 हप्त्यात 6,000 रुपये प्रतिवर्ष लाभ देण्यात येतो. माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा केला जाणार आहे. माती व पाण्याचे जतन करून शाश्वत भविष्य घडविण्यासाठी आजपासून 21 ऑगस्ट पर्यंत जलसंधारण सप्ताह आणि 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी दरम्यान जलसंधारण अभियान राबवले जाणार आहे. माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा या संकल्पनेवर आधारित 21 ऑगस्ट रोजी सर्व जिल्ह्यात महावॉकेथॉन, मृद व जलसंधारणाची शपथ, वृक्षारोपण तसेच 15 ते 30 वयोगटातील युवकांसाठी रील फॉर सॉइल अँड वॉटर कंझर्वेशन स्पर्धा आयोजित केली जात आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हा मूल यंत्र प्रत्यक्ष कृतीत आणून राज्याला दुष्काळमुक्त आणि जलसमृद्ध करण्यासाठी सर्व नागरिक, विद्यार्थी व लोकप्रतिनिधींनी या लोक चळवळीत सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत डिसेंबर 2024 ते 31 जुलै 2026 पर्यंत जिल्ह्यातील 752 रुग्णांना एकूण 5,93 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. त्यासोबतच कक्षातर्फे आरोग्य विषयक योजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन व विकास समितीमधून सर्व मिळून जिल्ह्याला 850 कोटींचा निधी मिळणार आहे. यातून प्रामुख्याने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. ज्या महान आत्म्यांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान देऊन हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं, त्या सर्व महानुभावांना मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरांजली व्यक्त करतो. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ज्या कष्टातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते अधिक रुंदीगत करणं, आपल्या देशाचा सर्वांगीण विकास करणं, आपल्या भारताला महासत्ता बनवणं, हे जे काही आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे, त्यासाठी आपण सर्वजण काम करूया. आजच्या दिवशी काही चांगले संकल्प त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. शिक्षणाच्या संदर्भातले आहेत, पाणी वाचवा, माती वाचवा या संदर्भातले आहेत, नशामुक्तीपासून दूर राहा या संदर्भातले आहेत, शिक्षणाच्या संदर्भातले आहेत. हे सर्व संकल्प पुढे नेण्याचं काम आजच्या या शुभ दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण करूया. सर, अमरावती 10 विद्यार्थी केवळ भूतवादाच्या अफवेने शाळेत येण्यास नकार देत आहे. त्या संदर्भात शिक्षण विभाग किंवा इतरही शासन म्हणून आपण कशा पद्धतीने तुम्हाला या संदर्भातला 1 तासाभराच्या आत रिझल्ट मिळेल. या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये.
ज्या विज्ञान युगामध्ये आपण राहतो आहोत, मला वाटतं की ह्या खोट्या अफवा ज्याने कोणी पसरवली असेल त्यांच्यावर पण कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विद्यार्थी कसे येतील त्यासाठी काय प्रयत्न करतात? बिलकुल त्यासाठी शिक्षण विभाग सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी काम पण करेल. अतिशय दुराव्यवस्था त्या ठिकाणी, फॅन नाही, लाईट नाही, 1 वर्ष त्या हॉस्टेलमध्ये फॅन सुद्धा नाही, त्यामुळं विद्यार्थ्यांची कुचंबना होत असं ज्या ज्या सुविधांची त्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या सर्व सुविधा आत्ताच आम्ही पालकमंत्री महोदयांच्या पण कानावरती गोष्ट घालू. जिल्हाधिकारी महोदय आहेत, CO महोदय आहेत, हा विषय मार्गी लावू. सर 48 विद्यार्थ्यांची ज्या ठिकाणी क्षमता आहे त्या ठिकाणी 110 विद्यार्थिनींना जे आहे ते मुक्कामाला ठेवलं जातं आहे. अक्षरशः जनावरांसारखे विद्यार्थी त्या एका बेडवर ठिकाणी कुठल्या याला किचन आहे त्या किचन मध्ये मुलींना ठेवण्यात गेलेलं आहे. या गोष्टीच्याही संदर्भामध्ये मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना बोलेल आणि तात्काळ कार्यवाही करायला लावेल.